ज्ञातिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यदेशकारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्ते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या नित्य साप्ताहिक सत्संगामध्ये। नामहट्ट केंद्र राजापूर तर ते तो फॅन थोडा एकट करीवस करा। अँटी क्लॉक हां बस। हरे कृष्ण। लवकरच कोणी स्पॉन्सर केले तर 2 AC साठी कोट काढून ठेवलेले आहेत, म्हणजे उन्हाळ्याचे 2-3 महिने आपले थंडगार AC मध्ये बसता येईल। कनेक्शन करून ठेवलेले आहेत तिकडे 32 एम्पियर ची। हरे कृष्ण। तर प्रभुपाद हा प्रश्न विचारला होता, प्रभुपाद तुम्ही एवढी सुंदर सुंदर मंदिरं का बांधली मार्बलची ग्रेनाइटची? प्रभुपाद म्हणाले मी जंगलाच्या कडाकापरीत गुहेत मध्ये जाऊन पण प्रचार करायला तयार आहे, तुम्ही येणार आहात तिथं बसायला? आर यू गोइंग टू कम? आता समजा मी प्रवचन ठेवलं असतं कुठच्या तरी कडाकापरीत जाऊन गुहेत, किती जण आले असते? एक आले असते। हरी बोल हरी बोल। छान छान, म्हणजे ऍटलिस्ट 10% तरी आले असते, चांगली गोष्ट आहे। दर्दी लोक आहेत, भगवत कथेसाठी दर्दी असलं पाहिजे माणसानं। व्हेरी गुड। आज विषय खूप सुंदर आहे, अतिशय सुंदर। जे आपण जीवन इथे जगतोय ना ते कसं निष्फळ आहे त्याच्या ह्या 2 श्लोकामध्ये आपण अभ्यासणार आहोत। 2-3 जे काय होतील ते आपण पाहतोय। श्रीमद भगवद्गीता अध्याय 9 आज पाहणार श्लोक 20, 21, 22 जे काय होईल ते मी म्हणेन, माझ्या मागून तुम्ही आवर्तन करा। श्री भगवान उवाच त्रैविद्या मां सोमपापूत पापा त्रैविद्या मां सोमपापूत पापा यज्ञेरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोक मश्नन्ति दिव्यान्ति विदेव भोगान् श्री भगवान उवाच त्रैविद्या मां सोमपापूत पापा यज्ञेर्रिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोक मश्नन्ति दिव्यांदी विदेव भोगान बघा संस्कृतचा एक श्लोक किती टंग ट्विस्टर्स आहेत मध्ये। हा म्हणून संस्कृत भाषा शिकली तर सगळ्या भाषा आपोआप येतात।
एक श्लोक किती अवघड आहे विचार करा. गायला नुसता त्याचा अर्थ समजायला तर त्याच्याहून अवघड. पण हृदयामध्ये भक्तिभाव जागृत झाला असेल तर सगळं असं सुंदर असं प्रकट होतं. हरे कृष्ण. श्री भगवान वाच. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, त्रैविद्या तीन वेद जाणणारे, माम मला, सोमपाहा सोमरस पान करणारे, पूत पवित्र झालेले, पापाहा पापांपासून, यज्ञ यज्ञाद्वारे, इष्ट्वा पूजन करून, स्वगतिम स्वर्गारोहणाचा मार्ग, प्रार्थयन्ते प्रार्थना करतात, ते पुण्यम पुण्य आसाद्य प्राप्त करून, सूर इंद्राचा लोकम लोक, अश्नंती उपभोग घेतात, दिव्यान दिव्य दिवी स्वर्गामध्ये, देवभोगान देवांचे भोग, वेदाध्ययन करणारे आणि सोमरसाचे पान करणारे, स्वर्गलोकाची प्राप्ती करीत, अप्रत्यक्षपणे माझेच पूजन करतात, असे पापकर्मांपासून शुद्ध झालेले लोक इंद्राच्या पुण्यलोकामध्ये जन्म घेतात आणि त्या ठिकाणी ते देवांप्रमाणे दिव्य भोग उपभोगतात. मागच्या श्लोकात भगवंत काय सांगत होते की मीच ध्येय, पोषण करता, प्रभू, साक्षी, निवास, आश्रयस्थान आणि अत्यंत जीवलग मित्र आहे. उत्पत्ती आणि प्रलय सर्वांचा आधार, विश्रामस्थान आणि अविनाशी विजयी मीच आहे. मीच उष्णता देतो, मीच पाऊस थांबवितो आणि मी पाळवितोही. मी अमृतत्व आहे आणि मूर्तिमंत मृत्यू मीच आहे. सत म्हणजे चेतन आणि असत म्हणजे जड, दोन्ही माझ्यामध्ये स्थित आहे. हे कुठून सुरुवात झाली भगवान सांगतायत की जे महात्मेजन जे आहेत, जे कधीच या भौतिक प्रकृतीने मोहित होत नाहीत, ते दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात, कारण ते मला सृष्टीचे आदिकारण आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात. आता ह्या कॅटेगरीच्या भक्तांचं विश्लेषण भगवंताने केलं आणि त्यानंतर त्याच्या खालच्या कॅटेगरीचे मग ते कोणते आहेत भगवंत सांगतायत आजच्या ह्या श्लोकामध्ये. वेदाध्ययन करणारे, त्रैविद्या माम सोमपहा पूत पापा, यज्ञ रिष्ट्वा स्वर्गतिम प्रार्थयन्ते, ते पुण्य मासाद्य सुरेंद्र लोक, मश्नंती दिव्यांदी वि देवभोगान. वेदाध्ययन करणारे आणि सोमरसाचे पान करणारे स्वर्ग लोकाची प्राप्ती करीत अप्रत्यक्षपणे माझेच पूजन करतात. आणि असे पापकर्मापासून शुद्ध झालेले लोक इंद्राच्या पुण्य लोकांमध्ये जन्म घेतात आणि त्या ठिकाणी ते देवांप्रमाणे दिव्य भोग उपभोगतात. तात्पर्य बाय हिज डिवाइन ग्रेस एसी भक्तिवेदांत स्वामी श्री रूपपाद की जय. त्रैविद्या इथे शब्द आलाय, त्रैविद्या माम सोमपा पूत पापा. त्रैविद्या शब्द म्हणजे सामवेद, यजुर्वेद आणि ऋग्वेद हे तीन वेद होय. त्रैविद्या, विथ हा धातू आहे. विथ म्हणजे ज्ञान आणि वेद म्हणजे बॉडी ऑफ नॉलेज. सकल ज्ञान जिथं संग्रहित आहे त्याला काय म्हणतात? वेद. सगळ्या प्रकारचं. तुम्हाला विमान कसं बनवायचं, ही बॅटरी सेल जे ज्याच्यावरती दुनिया आज चालली, ती सेल, तो कुंभ, विद्युत कुंभ कसा बनवायचा, या सगळ्याचं ज्ञान कुठे आहे? वेदामध्ये आहे. आणि ते ज्ञान त्या पाश्चात्य लोकांनी काय केलं? चोरलं आणि त्याच्यावरती डेव्हलपमेंट केलं. त्याच्यातले सिद्धांत वापरून. लक्षात. कारण आपण कलियुग चालू झाल्यानंतर वेगळ्याच प्रवाहात वाहत गेलो भारतवर्षामध्ये. खरं तर भारतवर्ष हे सगळ्यात प्रमुख हे आहे. मोबाईल जवळपास असेल तर तो एरोप्लेन मोडवरती ठेवा, तर टुकटुक होत राहणार. तर त्रैविद्या म्हणजे वेदामध्ये सगळं सांगितलं. 4 वेद आहेत ऍक्च्युली. अथर्ववेद, नंतर त्याच्यामध्ये त्याचे 2 भाग केले गेले यजुर्वेदाचे, अथर्ववेद. तर ज्या ब्राह्मणांनी या 3 वेदांचे अध्ययन केले आहे त्याला त्रिवेदी म्हणतात. आपण आडनाव ऐकतो ना,
इस्पेशली UP बिहार प्रांतामध्ये त्रिवेदी, द्विवेदी, चतुर्वेदी. तर ते हे द्विवेदी म्हणजे 2 वेद ज्याला काय आहेत, मुखोद्गत आहेत किंवा ज्याचं अध्ययन त्यानं केलं. त्रिवेदी म्हणजे 3 वेद ज्यानं, चतुर्वेदी म्हणजे 4 वेद ज्यानं अध्ययन केलेले आहेत. तर या 3 वेदांचे ज्याला ज्ञान आहे त्याला समाजामध्ये सन्माननीय मानले जाते. दुर्दैवाने अनेक मोठमोठ्या वैदिक विद्वानांना वेदाध्ययन करण्यामागचा अंतिम उद्देश माहीत नाही. आजही वेद हे लोक काय करतायत, वाचतायत, पाठांतर करतायत, एक्सपर्ट बनतायत, PhD घेतायत, पण ते वेदाध्ययन का करायचं याच्या मागचा अर्थ कोणालाही माहीत. जसं आज आपण योगा म्हणजे एक ठराविक प्रकारची आसनं किंवा प्राणायाम हे कशासाठी करायचं म्हणतो आपण, सुदृढ देहासाठी. सुदृढ देहासाठी आहे का हे योग प्राणायाम? हे सुदृढ देहासाठी आहे का? नाही. योग म्हणजे परमेश्वराशी आपलं नातं जे आहे ते जुळून घेण्यासाठी ते अष्टांग योगाचा एक भाग आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी ह्या अष्टांग योगापैकी एक भाग आहे आसन. आपण आसनं करतो बरोबर. जे काय योग म्हणून आपण शिकवलं जातं आपल्याला ते काय आसनं करतो आणि फारच थोडाफार प्राणायाम करतो. बरं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या कशासाठी आहेत, आपला देह, आपला मन आणि आतला त्याच्यामध्ये राहणारा आत्मा हा सुदृढ, अतिशय सुदृढ शारीरिक आणि मानसिक स्थितीमध्ये राहावा, जेणेकरून आपल्याला काय करता येईल, जास्तीत जास्त इंद्रिय भोग घेता येतील. बरोबर ना? त्याच्यासाठीच आहे ना पर्पज योगाचा. देह, आत्मा, मन सगळं सुदृढ व्यवस्थेमध्ये राहावं, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त काय करता येतील, इंद्रिय भोग घेता येतील. बरोबर ना? कुठले प्रभूजी? प्रभू बरोबर ना? कशासाठी करायचं योग? बॉडी फिट राहिली पाहिजे ना. फिट राहिली बॉडी की सगळे एन्जॉय करता येतं. नाहीतर भागवतामध्ये सांगितलंय प्रथम खंडामध्ये की म्हातारपणी भयानक अवस्था असते. कफ दाटून येतो, दात पडलेले असतात, धड बोलता येत नाही, धड गिळता येत नाही, खाता येत नाही, खाल्लेलं पचत नाही, टॉयलेटला होत नाही, चालता येत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही. आपण मोठेपणा सांगतो आमची म्हातारी स्वतःहून बाथरूमला जाते हो रात्रीची. हे सांगण्यामध्ये आपल्याला केवढा मोठेपणा वाटतो. म्हणजे म्हातारीनं बाथरूमला जाणं हे सुद्धा केवढं गोष्ट आहे. म्हणजे अशी गलित गात्र अवस्था आपली म्हातारपणी होते. आणि अशा अवस्थेमध्ये आपण पोस्टपोन करत भजन कुठे ठेवलंय, ते म्हातारपणाचा एंड्युअर आहे. कधी करायचं भगवत भजन? कधी करायचं? म्हातारपणी करायचं. आता काय, आता एन्जॉय करायचं. सुदृढ देह पाहिजे, फर्स्ट क्लास. तर तसं नाहीये. जे काय योगाचे प्रकार आहेत, मग ज्ञान योग असू दे, कर्मयोग असू दे, ध्यान योग असू दे, भक्ती योग असू दे, जे काही योगाचे प्रकार, अष्टांग योग हा ध्यान योगाचा एक भाग आहे. हे सगळे जे योग आहेत हे भगवंतांशी आपलं असलेलं नातं जे आहे ते अधिक सुदृढ करण्यासाठी आहेत. अथातो ब्रह्म जिज्ञासा. वेदांत सूत्रामध्ये सांगितलंय की हे जीवात्म्या, तू आता माणसाच्या देहामध्ये आलेला आहेस, तर आता तरी कृपा करून काय कर, अथातो ब्रह्म जिज्ञासा कर. म्हणजे तू कोण आहेस याचा प्रश्न विचार स्वतःला. ब्रह्म काय आहे? ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव नाही 4 डोक्यांचे. ब्रह्म म्हणजे साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण. परब्रह्म काय आहे याची पृष्ठा कर, आणि या दोघांचा संबंध काय आहे तो प्रस्थापित कर. आणि असं एक बीळ आहे, विवर आहे. नारद मुनी सांगतायत भागवतम मध्ये त्या प्रजापती दक्षांच्या पुत्रांना की असं एक बीळ आहे, कोडं घातलं त्यांनी. काय की या बिळामध्ये एकदा गेलं की परत बाहेर येता येत नाही. पुढचं वर बीळ आहे, त्या बिळाचा मार्ग माणसाने शोधला पाहिजे. असं एक बीळ आहे ज्या बिळामध्ये एकदा प्रवेश केला की पुन्हा काय नाहीये, रिटर्न येणं नाही. पुढचं बीळ आहे भगवद्धाम. यद गत्वा न निवर्तन्ते तद्धामम परमम. एकदा गेलो की पुन्हा परत इकडे येता येत. बाकी सगळ्या बिळामध्ये घुसा तुम्ही त्या उंदरासारखे. उंदीर बघा, शेत ज्याला कापणी होते आणि ते शेतखळ्यामध्ये आणून साठवलं जातं, त्याला तो त्या शेताच्या अवतीभोवती जिथे काय ते काय असतात बांध असतात, त्या बांधामध्ये इकडे बीळ मार, तिकडे बीळ मार, तिकडे बीळ मार, तिकडे बीळ मार, नुसती बीळ मारत राहतोय.
आणि गरजेपेक्षा कितीतरी पटीनं धान्य नेऊन नेऊन नुसता भरत असतो, नेऊन नेऊन नुसता भरत असतो. ह्या वेळात भर, त्या वेळात भर, त्या वेळात भर. आणि ती सगळी बिळे एकमेकांना कनेक्टेड असतात. आणि मग सापाला वास येतो. तो बिचारा काय करतो, बस बिळाच्या बाहेर कुंडली मारून बसतो. काय करतो, उंदीर नुसता पळतोय, नुसता पफ बम, परिश्रम, फेस, बंधन, भय आणि मृत्यू. उंदीर नुसता पळतोय, नुसता. इकडे तुम्ही बघितलं ना, मी बघितलंय लहानपणी गावामध्ये. उंदीर एवढे फास्ट पळतात ना शेतामध्ये, गेला तिकडे, गेला तिकडे, असं चप्पन. तो सारखा आदाशासारखा ते धान्य गोळा करून करून नेऊन ते आपल्या पोटात भरसतो. आणि साप काय नुसता बिळाच्या बाहेर. आणि आला रेंज मध्ये, आला रे आला, पक. मग तुझी किती बिळ असू देत, काय उपयोग आहे. गट्टम स्वाहा. सगळी बिळं राहिली, त्या बिळात असणाऱ्या राण्या राहिल्या, बिळात असणारी छोटी छोटी पिल्लं राहिली, सगळं धनधान्य पोटावर सगळं तिथंच राहिलं. आलं लक्षात. तर एकाच बिळामध्ये मानव देहामध्ये आल्यानंतर शिरायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कोणतं बीळ, यद्गत्वान निवर्तनते तद्धामम परमम मम. भगवंतांच्या गोलोकधामच्या मार्गावरती जाण्याचा आपण रात्रंदिवस काय केलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. बाकी सगळे प्रयत्न फेल आहेत. त्या उंदरासारखी आपली अवस्था होणार, बरोबर नाही. आपण तेच करतोय रात्रंदिवस. बस पपबोबमाचा पाडा चाललेला आहे. तर दुर्दैवाने अनेक मोठमोठ्या वैदिक विद्वानांना वेदाध्ययन करण्यामागचा अंतिम उद्देश माहीत नाहीये. अंतिम उद्देश काय आहे, भगवंतांना प्राप्त करून घेणं, त्यांचं प्रेम प्राप्त करून, हेच माहीत नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी श्रीकृष्ण सांगत आहेत की त्रिविधींचे ध्येय म्हणजे मीच आहे. भले त्रिविधींना माहीत नसलं की त्या वेदांचं अध्ययन करण्याचं फळ काय आहे, तरी त्या वेदाध्ययनाचं अंतिम फळ काय आहे, मीच आहे. म्हणून भगवंतांना वेद गोप्य म्हटलंय. वेदामध्ये संपूर्ण भगवंतच भरून राहिलेले आहेत, पण ते गोपनीय रूपामध्ये आहेत, प्रकट नाही आहेत. प्रकट केवळ ते भगवद्गीता आणि भागवतम मध्ये आहेत. भगवंत प्रकट कुठे आहेत, केवळ भगवत गीता आणि भागवतम मध्ये. भगवद्गीता त्यांची स्वतःचीच वाणी आहे, स्वतःचेच आदेश आहेत. हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर वास्तविक त्रिवेदी विद्वान हे श्रीकृष्णांच्या चरणकमलांचा आश्रय घेतात आणि भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी शुद्ध भगवत भक्तीमध्ये युक्त होतात. जे वास्तविक त्रिवेदी आहेत, ज्यांनी वास्तविकपणे वेदांचं अध्ययन केलेलं आहे, प्रमाणित आणि प्रामाणिक गुरु शिष्य परंपरेमध्ये, त्यांना कळून चुकतं की वेदांचे रचन करता भगवंत आहेत, वेदांद्वारे जाणण्यायोग्य भगवंत आहेत, आणि वेदांमध्ये भरून राहिलेले सुद्धा कोण आहेत, वेदेश सर्वेर अहम एव वेद्यो वेदांत कृत्वे दविदेव चाहम. वेदांद्वारे जाणण्यायोग्य भगवंत आहेत, वेदांचे कर्ता करविता भगवंत आहेत, आणि वेदांद्वारे पूजनीय सुद्धा कोण आहेत, भगवंतच आहेत. त्यामुळे वास्तविकपणे जो त्रिवेदी जो आहे, जो उत्तम प्रामाणिक गुरु शिष्य परंपरेमध्ये ज्यानं अध्ययन केलेलं आहे, त्याला कळून चुकतं की ह्या वेदाध्ययनाचा अंतिम फलश्रुती काय आहे, भगवंतांचं प्रेम हृदयामध्ये डेव्हलप करणं. आणि जिथं प्रेम डेव्हलप होतं तिथं सेवा आपोआप येते. आजचाच आय थिंक गुरु महाराजांच्या कोर्टमध्ये ते सांगितलंय की जर तुम्ही भगवंतांचं प्रेम करत असाल तर तुम्ही भगवंतांची निश्चित काय करणार, सर्वतोपरी सेवा करण्याचा काय करणार, प्रयत्न करणार. तर भक्तियोगाचा प्रारंभ हरे कृष्ण मंत्राच्या जपाने आणि त्याचबरोबर श्रीकृष्णांना तत्वतः जाणण्याचा प्रयत्न करण्याला होतो. हे मूर्खांसाठी नाही आहे तत्वज्ञान. गीता आणि भगवंत हे मूर्खांसाठी नाहीये. जे उंदराच्या मनोवृत्तीचं आहेत, आता तुम्हाला जे उदाहरण दिलं, त्या मनोवृत्तीच्या लोकांसाठी हे तत्वज्ञान नाहीये, त्यांना कळणार पण नाहीये. कारण भगवंतांना जाणण्याची सुरुवात आधी मुळात काय होते, तत्वतः जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जन. माझ्या जन्माचं आणि कर्माचं ज्ञान जो तत्वतः जाणतो, नुसतंच ज्ञान आहे असं नाही उपयोग, त्याचा काय उपयोग नाही, नुसत्याच ज्ञानाचा काय उपयोग नाही. 700 लोक पाठ असलेली मुलं आजकाल भरपूर टीव्हीवरती दिसतात, पण त्याचा काय असा फारसा लाभ नाहीये.
ती तुम्हाला सांगतो. मी पण अशी बरीच मुलं बघितली, लहानपणी त्या पालकांना वाटतं आपल्या मुलाने काहीतरी असं मोठं भव्य दिव्य काहीतरी करून दाखवावं म्हणून 700 श्लोक पाठ करून घेतले. ना बाबांना आयुष्यात कधी फॉलो केलं, ना मुलांनी मोठेपणात कधी फॉलो केलं. दॅट वॉज जस्ट अ स्टंट, पब्लिसिटी स्टंट. गीतेतला एक श्लोक कळला तरी जीवन सफल होईल. प्रत्येकाला काय संस्कृत भाषा येणारच आहे असं नाही, त्याच्यातले श्लोक पाठांतर होणारच असं नाही. पण हे तत्वता जर आपल्याला कळलं, भगवंत कोण आहेत, भगवंत भक्ती काय आहे, मी कोण आहे, माझं काय कर्तव्य आहे, उंदरासारखं जगायचंय की वेगळं काहीतरी जगायचंय मला, हे जर कळलं तत्वता, निश्चित या जीवनाचं काय होईल, साफल्य होईल. तर केवळ बघा, वास्तविक त्रिवेदी विद्वान हे श्रीकृष्णाच्या चरणकमलांचा आश्रय घेतात आणि भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी शुद्ध भगवत भक्तीमध्ये युक्त होतात. भक्तियोगाचा प्रारंभ हरे कृष्ण मंत्राच्या जपाने आणि त्याचबरोबर श्रीकृष्ण तत्वता जाणण्याचा प्रयत्न करणार होतो. प्रयत्न ते केला पाहिजे, येऊन सत्संगात बसलं पाहिजे, जिथं तत्वता भगवान श्रीकृष्णांची चर्चा तत्वज्ञानाची होते तिथं जाऊन बसलं पाहिजे, वेळ काढून बसलं पाहिजे, पैसे खर्च करून बसलं पाहिजे, थोडंसं वेळवाकडं बिझनेस मध्ये करून बसलं पाहिजे. कारण हे तत्व जर नाही कळलं तर आपलं जीवन फेल गेलं जीवन. हे जर तत्वज्ञान आपल्याला परमेश्वराच्या भक्तीचं नाही कळलं तर आपलं जीवन फेल गेलं, वाया गेलं, व्यर्थ गेलं. दुर्दैवाने केवळ वेदाध्ययन करण्याच्या दृष्टीने वेदांचा अभ्यास करणारे विद्यार्थी चंद्र आणि इंद्रासारख्या देवतांप्रित्यर्थ यज्ञ करण्यामध्ये आसक्त होतात. आता बघा, दुर्दैवाने वेदाध्ययन का केलं जातं? वेगवेगळी प्रकारची कर्मकांड वेदामध्ये सांगितलेली आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ वेदामध्ये सांगितलेले आहेत. जे यज्ञ केल्यामुळे माणूस दीर्घायुष्य होतो, माणूस वरच्या लोकाप्रत उन्नत होतो, स्वर्गलोक, मरलोक, जनलोक, तपलोक वगैरे. आणि तिथे इथल्यापेक्षा हजारो पटीनं इंद्रिय भोग काय आहेत, विपुल प्रमाणात आहेत. इच्छा काय हृदयात? योग करायचा कशासाठी? मग मी सांगितलं कशासाठी योग करायचा? इंद्रिय भोगासाठी. हे पर्पज आहे का योगाचा? इंद्रिय भोग करणं पर्पज आहे का योगाचा? नाही, योगाचा पर्पज ते नाहीये. पण हे जे आहेत, दुर्दैवानं केवळ वेदाध्ययन करण्याच्या दृष्टीने वेदांचा अभ्यास करणारे लोक जे असतात ते त्याच्यातनं अशा प्रकारचे यज्ञ कर्मकांड शोधून काढतात आणि त्या यज्ञ कर्मकांडांच्या मागे लागून वरच्या ग्रहाप्रत उन्नत व्हायचं. म्हणजे काय, आणखीन उंदराने एका बिळात जायचं. आता पृथ्वीवरच्या बिळात घुसलाय, स्वर्गातल्या बिळात जायचं, मर लोकाच्या बिळात जायचं, जनलोकाच्या बिळात जायचं. तर हे अभ्यास करणारे विद्यार्थी चंद्र आणि इंद्रासारख्या देवतांप्रित्यर्थ यज्ञ करण्यामध्ये आसक्त होतात. तर गंमत, आता चंद्राचं उदाहरण आलं म्हणून सांगतो, तो पण किती दुःखी आहे बिचारा. बघा, एकदा काय झालं, प्रजापती दक्षाने पहिले 10,000 पुत्र जन्माला घातले. त्यांना नारद मुनींनी वाटेला लावलं कुठे, भगवत भक्तीच्या. मग 1,000 पुत्र जन्माला घातले, त्यांना पण नारद मुनी सांगितलं त्या एका बिळाचा शोध घ्या. मग आता ब्रह्मदेवांसमोर आले, काय करू मी, आता माझं काय चालेल ना. म्हणलं आता कन्येना जन्म घाल. पुत्र किती जन्माला घातले? 11,000 पुत्र जन्म. काही सृष्टी चालविनात, कन्येला जन्म घाल. कन्याला जन्म घातला, 60 कन्यांना जन्म घातला. किती? 60 पैकी 27 कन्या कोणावर लग्न लावून दिल्या? चंद्राबरोबर. नक्षत्र किती आहेत त्याच्यात? प्रमुख नक्षत्र कोणतं आहे? रोहिणी, चंद्राची लाडकी पत्नी. तर काय झालं, बाकीच्या अशा यमराजांना 10 दिल्या, अजून 3 ऋषींना 2, 6 दिल्या आणि कश्यप मुनींना 7 दिल्या. अशा 60 झाल्या. तर चंद्र जो आहे तो एकाच बायकोच्या नादी लागला, रोहिणीच्या. बाकी 26 जणांकडे बघेनच. 26 जणी आल्या आपल्या पित्याकडे, म्हणाले ते आमच्या एकाच बहिणीच्या मागे लागले. कोण? चंद्र. आमच्याकडे बघतच नाही, आमचं जीवन नरकमय झालेलं आहे. शाप दिला, माझ्या 26 मुलींचा अव्यय केला, तू आता काय हो, तुला क्षय होऊ दे. काय होते तुला? क्षय होऊ दे. कलेनं काय होतील? क्षीण होशील. आणि मग क्षय झाल्यामुळे चंद्राला पुत्रच नाही. 27 पत्न्यांपासून कितीतरी पुत्र पाहिजे होते ना, पाहिजे होते.
पण बिचारा त्या चंद्राला एकच पुत्र झाला, बुध, आणि बुधानं मग पुढची सृष्टी केली. बाकीच्या इकडच्या ह्या ज्या होत्या 60 27 गेले, किती राहिले 33, त्या कन्यांपासून बाकीची संतती झाली सगळ्या प्रकारचे. कश्यप मुनीच्या पत्नी ज्या होत्या त्यांच्यापासून बरेच संतती उत्पन्न झाली, सगळ्या प्रकारचे, साप, सरीसृप, कीटक, वृक्ष, वनस्पती, हे ते सगळं. तर अशी उत्पत्ती झाली. तर बघा आता ह्या चंद्राची उपासना करून तुम्हाला काय मिळालं, इंद्राची उपासना करून? तो पण बिचारा काय आहे, शापापासून मुक्त नाही. मग दया आली, बिचारा जावई आहे म्हणून मग उत्शाप दिला, बाबा ठीक आहे तू शुक्ल पक्षामध्ये कलेकलेनं वाढशील. हे भागवतम मध्ये कथा आहे, श्रीमद भागवतम. तर मग अशा देवी देवतांचं यज्ञ याग करून, तपश्चर्या करून ते लोक जरी प्राप्त केले तरी काय उपयोग आहे? कारण त्या लोकांचे अधिपती, आता चंद्र लोकांचे अधिपती कोण आहेत? चंद्रदेव आहेत. ते पण हतबल आहेत ना, बरोबर नाही? ते पण हतबल आहेत. त्यांना दुसरा सामान्य देवता त्यांना शाप देऊ शकतो. देवता पण नाही, ते प्रजापती दक्ष आहेत, ठीक आहे, त्या कॅटेगरीतले आहेत. मग काय उपयोग आहे त्या चंद्रलोकात जाऊन, इंद्रलोकात जाऊन, स्वर्ग ब्रह्मलोकात जाऊन? काय उपयोग आहे? तर बघा गंमत कशी आहे ती. तर असे जे मूर्ख लोक जे आहेत, दुर्दैवी लोक, ते अशा देवतांप्रत्यर्थ यज्ञ करण्यामध्ये आसक्त होतात. अशा प्रयत्नांद्वारे देवोपासक हे निश्चितच कनिष्ठ प्राकृतिक गुणातून मुक्त होतात आणि त्यामुळे असे लोक महरलोक, जनलोक, तपोलोक इत्यादी उच्चतर लोकांप्रत उन्नत होतात. जो अशा लोकांमध्ये वास करतो त्याला या पृथ्वीपेक्षा लक्ष पटीने अधिक श्रेष्ठ दर्जाचे इंद्रिय भोग करता येतो. किती पटीनं? लक्ष पटीनं. तुम्ही इथे एक गुलाबजामुन खाता तर तिकडे लाख गुलाबजामुन खाऊ शकता, पण अपचन पण होणार नाही. यू कॅन एन्जॉय लाईफ टू द लिमिट्स. तुम्हाला म्हणाल प्रभूजी खूप छान आहे हे प्रयोजन, वेदात सांगितलं तसले यज्ञ करायचे आणि जायचं वरच्या लोकांमध्ये. लाख पटीनं काय आहे? इंद्रिय भोग आहे. तिथं काय आजार पण नाहीत. किती इंद्रिय भोग केले तरी तिथं HIV होत नाही, बरोबर नाही? एड्स होत नाही. काही करा, किती सुख उपभोगा. इंद्रिय भोग करण्यासाठीच हे वरचे लोक आहेत. पुढे सांगताय तुला, तेतं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षिणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयधर्म अनुप्रपन्ना गतागतं काम कामा लभन्ते. तेतं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं, अतिशय विशाल असा स्वर्गलोक जरी प्राप्त झाला, तिथं विशाल प्रकारचे भोग जरी आपण घेतले, अनंत भोग जरी घेतले, क्षिणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति. कधीपर्यंत घेणार? जोपर्यंत इथं तुम्ही काय धर्माचं आचरण करून पुण्य साठा वाढविलेला आहे, त्याला कैतव धर्म म्हणतात. कोणता धर्म? कैतव म्हणजे कपट. धर्म अर्थ काम मोक्ष हा कपट धर्म आहे, हा विशुद्ध धर्म नाही. मग कामना आहे ना हृदयामध्ये, कामेच्छाने भरलेला धर्म आहे तो. धर्म अर्थ काम मोक्ष, कैतव धर्म, कपट धर्म म्हटलंय. तर हा प्रकारचा धर्म भले जरी आचरण केला वेदांप्रमाणे आणि भले जरी स्वर्गात गेलो तरी किती दिवस राहणार तिकडे? तिकीट किती दिवस? क्षिणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति. जोपर्यंत तुमचा पुण्याचा साठा आहे तोपर्यंत तुम्हाला तिथं काय आहे? डेबिट कार्ड दिलेलं आहे, स्वॅप करा. पैसे संपले की काय करायचं? मर्त्यलोके विशन्ति. विशन्ति म्हणजे पतन पावतात. ज्यावेळा पुण्याचा साठा समाप्त होतो त्यावेळा पुन्हा तो जीवात्मा, म्हणजे ही वेदामध्ये सांगितलेली जी काय कर्मकांड आहे, जे काही यज्ञ आहेत, पशुयज्ञ आहेत किंवा अजून कोणते वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ आहेत, हे सगळे यज्ञ जे आहेत हे फारच तर तुमचा पुण्याचा साठा वाढवतील. आणि पुण्याचा साठा वाढल्यामुळे तुम्ही कुठे जाल? स्वर्गलोकामध्ये, ब्रह्मलोकामध्ये, जनलोक, महरलोकामध्ये जाल. पण तिथे जेव्हा तुमच्या पुण्याचा साठा डेबिट कार्डवरचा समाप्त होईल तेव्हा पुन्हा पतन कुठे होणार आहे आपलं? या मृत्यू संसार सागरात. पुन्हा मृत्यू लोकामध्ये काय होणार? पतन होणार. आणि मृत्यू लोकामध्ये पतन झाल्यानंतर मी काय तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरशयनम.
पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मृत्यू, पुन्हा पुन्हा जननेंद्रिय आणि जठराग्नी यांची शुद्धा भागवण्यासाठी आपण रात्रंदिवस प प ब ब म पळतोय आपल्या उंदरासारखे या वेळात त्या वेळात. तर याप्रमाणे स्वर्ग लोकातील अमर्याद विषय सुखाचा उपभोग घेऊन पुण्यकर्म क्षीण झाल्यावरती ते पुन्हा या मृत्यू लोकात परत येतात. कोण? तुमच्या माझ्यापैकी कोण जर गेले चुकून तिकडे तर पुन्हा कुठं यायला पाहिजे? इकडे यायला पाहिजे. आता हे बघा, हे जे कैतव धर्म फॉलो करतात त्यांच्यासाठी सांगितलंय. आजकाल ह्या कलियुगामध्ये तर कोण धर्मच फॉलो करत नाहीये, मग त्यांची काय आहे गती? ह्यांचा जसा पुण्याचा साठा वाढल्यानंतर हे कुठे जातात? वरच्या लोकात जातात. तसा आजकालचे जे लोक आहेत ते केवळ पापकर्मामध्ये रत आहेत. त्यांच्यासाठी वेगळं आहे ध्रुव. हे वरती आहे नाभिकमलाच्या देठामध्ये, आणि खालती काय आहे? पितृलोकाच्या बाजूला यमपुरी आहे, नरक लोक आहे. ते तर अतिशय भयानक आहे. आणि तिथे पण तसंच आहे. तुम्ही इथं जेवढी पाप केलीत तेवढी पापांचं साठा तुमचा संपेपर्यंत तिथं तुम्हाला काय ठेवलं जातं? नरकामध्ये ठेवलं जातं. आणि साठा तो संपला पापांचा की पुन्हा मुक्ती नाही. पुन्हा कुठे? क्षिणे पापम मृत्यूलोकम विशंती. पाप संपली की पुन्हा यायचं कुठे? मृत्यूलोकम, पृथ्वीतलावरती यायचं परत. असं भयानक आहे. आणि हे भगवंतांनी दुसऱ्या एका श्लोकात पण सांगून ठेवलंय 8.16 मध्ये. आ ब्रह्म भुवना लोका पुनरावर्तीन अर्जुन. आ ब्रह्म म्हणजे ब्रह्मलोकापासून खाली पाताळापर्यंत सगळीकडे काय आहे? येरझार घालणंच आहे. या बिळातनं त्या बिळात, त्या बिळातनं त्या बिळात. जे उशीर आले त्यांना बिळाची गोष्ट माहित नाही. त्यांना कळली सुरुवातीला आले असते तर. फिरतोय आपला ह्या बिळातनं त्या बिळात, उड्या मारतोय टुन 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 शेपटी बडवत. इकडे कोटार खाली झाले, तिकडे भरलं, तिकडे कोटार खाली झाले, तिकडे भरलं, चाललंय आपलं त्याचं. अशा रीतीने वेदोक्त धर्माचे पालन करून जो इंद्रिय भोग प्राप्त करतात, जे इंद्रिय भोग प्राप्त करतात त्यांना पुन्हा पुन्हा केवळ जन्ममृत्यूच्या चक्रात पडावे लागते. बहुत स्पष्ट सांगतायत. अरे माझी वचनं नाहीत राजांनो, जरा सिरियस व्हा. सगळ्यांनी सिरियस व्हा. स्वतः पांडुरंग कृष्ण स्वतः सांगतायत काय की एवं त्रैधर्मम अनुप्रपन्ना गतागतम काम कामा लभंते. इंद्रिय भोगाची इच्छा असल्यामुळे अशा प्रकारचे जे यज्ञ करतात, वेदोक्त कर्मकांड करतात, त्यांना पुन्हा पुन्हा इथं जन्म घ्यावा लागतो. त्यांची पुण्य संपली, पाप संपली, पुन्हा त्यांना मृत्यू लोकात यावं लागतं. दुसरं कोणताही मार्ग नाहीये. त्यांना यावंच लागणार. त्यांना प्रकृती भाग पाडणार याला इथे जबरदस्ती केली जाईल त्याच्यावरती. अरे यमपुरीत जाताना एवढ्या यातना असतात तुम्हाला माहित नाही? भयानक, महाभयानक यातना असतात. त्या अजामिळाला न्यायला आले 3 अकराळ विक्राळ यमदूत आले. कारण आयुष्यभर त्यानं पाप कर्म केली होती. आयुष्यभर काय केली होती? पाप कर्मच केली होती. माझं आयुष्यभर पाप करणारा, कर्म करणारा शेवटच्या क्षणी नारायण कसा काय बोलला? पुत्राचं नाव काय ठेवलं होतं? नारायण ठेवलं होतं. मला सांगा, जो वेश्यागमन करतोय, जो लूटमारी करतोय, जो सेंदा मारतोय, सेंदा मारणे म्हणजे भिंत फोडून घरफोडी करणे, लोकांना ठार मारतोय, जुगार खेळतोय, मांसाहार करतोय, मदिरापान करतोय, घरात तर वेश्या आणून ठेवलीच आहे. आपली कुमारिका पत्नीला हाकलून दिलं त्यानं, जी अबला होती. आई वडिलांना हाकलून दिलं, त्यांची सगळी संपत्ती या वेश्यावर लुटून टाकली. असा तो अजामिळ आपल्या त्या वेश्यापासून प्राप्त झालेल्या 10व्या मुलाचं नाव नारायण कसा बरं ठेवला? काय बोलली? आचार्य सांगतात एक दिवस हा अजामिळ सेंदा मारायला गेला होता बाहेरच्या गावामध्ये. त्यावेळेला त्यांच्या गावामध्ये खूप सुंदर महात्मेजन वैष्णव आले होते. वैष्णवांचा गट आला होता त्या गावामध्ये. तर ते वैष्णव विचारत होते की आम्हाला कुठे आश्रयस्थान भेटेल, प्रसाद कुठे भेटेल. तर गावातल्या गावकऱ्यांनी मस्करी करायची म्हणून त्यांना सांगितलं की तुम्ही असा असा ब्राह्मण आहे अजामिळ, त्याच्या घरी जावा. मस्करी करायची, बरोबर की नाही?
अजामिळाची बायकोची टिंगल टवाळी करायची. असा अजामिळ ब्राह्मण आहे, त्याच्या घरी जावं. ते आले बिचारे, घरी आले तर घरी नव्हता अजामिळ, पण ती वेश्या पत्नी होती बरं का. ती वेश्या पत्नी होती, तिनं सामोरी गेली आणि तर हे वैष्णव ब्राह्मण आलेत समोर, संत आलेत. तर ते म्हणतात आम्हाला असं सांगितलं की अजामिळ खूप महान संत आहे, म्हणून त्याच्या घरी तुम्हाला निश्चित काय भेटेल, आश्रय भेटेल. तर ती ओक्साओक्शी रडायला लागली. कोण? वेश्या पत्नी अजामिळाची. अहो काय तुमची फसगत केली गावातल्या लोकांनी. असं आहे, माझे पती खरोखरच पूर्वाश्रमी खूप चांगले ब्राह्मण होते, पण आता माझ्या नादाला लागलेत, ते वेश्येच्या नादाला लागलेत. आणि त्यामुळे ते जगातली सगळ्यात निंदनीय कर्म जी आहेत ती काय करतायत, ते करतायत आणि त्याच्यामध्येच ते रतपत आहेत. आणि मज वेश्येपासून त्यांना ही 10 पुत्र झालेले आहेत. तरी सुद्धा तुम्ही जर माझ्या दारात आलात तर माझी इच्छा आहे की तुमची काय करावी, सेवा करावी. पण तुम्ही जर सेवा माझी स्वीकारणार असेल निश्चितच मी काय करेन, तुमची सेवा करेन. तर ते वैष्णव आहेत, लक्षात ना. त्याने विचार केला ठीक आहे, पतिराज पण हिचे घरी नाही आहेत आणि वेश्या आहे तर इथं राहायला नको, पण वैष्णव सुद्धा एखाद्याचं भलं करायचं असेल ना तर काही ट्रिक्स करतात बघा कशा. तर त्यांनी जाणलं की हा अजामिळ आणि हिला आता तरी भगवत तत्वज्ञान सांगून काय उपयोग नाही. त्यामुळे असं काहीतरी करायला पाहिजे की येणं केण्या प्रकारे यांचं भगवान नामाचं कीर्तन सदैव चालू राहील. तर तिच्या कुशीमध्ये 10वा पुत्र जन्माला आला होता, तो होता. त्याचं नाव अजून ठेवलं नव्हतं, 1-2 महिन्याचा होता. ते म्हणलं हे बाळ अजामिळाचं माझं नाव ठेवले का नाही. ते म्हणले तुम्ही एक काम करा, जर आम्हाला खरंच तुम्हाला संतुष्ट करायचं असेल तर ह्या तुमच्या बाळाचं नाव काय ठेवा, नारायण ठेवा. काय ठेवा नाव, नारायण नाव ठेवा. ठीक आहे. आणि ते गेले बिचारे. आणि माझ्या वेळ आल्यानंतर हिनं सगळी कथा सांगितली आणि म्हणाले ठीक आहे, नारायण हे साक्षात भगवंत नाव आहे, तर आपण बाळाचं नाव नारायण ठेवूया. आणि त्या क्षणापासून या दोघांचं कीर्तन चालू झालं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अजामिळ अजाणतेपणे भगवान नामाचे कीर्तन करू लागला. त्याची वेश्या पत्नी कीर्तन करू लागली. कोणाचं? भगवान नामाचं. आणि म्हणून आजपर्यंत पण प्रथा होती की मुलींची नावं भगवंतांच्या नावावर ठेवायची. आता मात्र काय, कोण काय ठेवते, कोण काय ठेवते, काय अर्थच नसतो, त्या नावालाच अर्थ नसतो. त्यामुळे नावं जी आहेत ती भगवंतांच्या नावावरून ठेवावी. म्हणजे ऍटलीस्ट अजामिळ सारखं काय आपल्याला वाचवायला कोण येतील, विष्णुदूत येतील. इकडे 3 कोण आले होते, यमदूत आले, अकराळ विक्राळ. आणि त्याने फास घातला आत्म्याला त्याच्या आणि ओढायला लागले, चल तुझी वेळ आलेली आहे. कप दाटवा आणि जीवाच्या आकांताने आपल्या पुत्राला हाक मारायचे, नारायण 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 नारायण. मरताना जेव्हा ऐकलं तेव्हा विष्णुदूत झाले. किती? 4. शंखचक्र गदा पद्म घेऊन तर आलेच, प्लस धनुष्य आणि तलवारी पण घेऊन आले. आता म्हणजे तलवारी, गदा, चक्र भक्ताच्या रक्षणासाठी. तुझं इथं काय काम चालणार नाही. यमदूत म्हणाले ह्याने एवढी पाप केलीत की ह्याची लिस्ट संपणार नाही. एवढी पाप केली, लिस्ट संपणारच नाही. असू दे. त्यानं मृत्यूसमयी भगवंतांचं नाव घेतलेलं आहे, त्यामुळे त्याला सगळ्या पापातनं काय झाली, खूप मोठा संवाद चालला. मग ते यमराजांकडे गेले. यमदूत म्हणाले ते अजामिळ, आम्ही गेलो तिकडे, ही एवढी मोठी चंद्रगुप्तांनी लिस्ट दिली होती पापांची अजामिळच्या, जाऊन पकडून आणा म्हणाले. ते गेलो तर तिकडे ते दैदिप्यमान विष्णू धरले. काय झालं तर ते मरताना नारायण म्हटलं ना. यमराजजी म्हणाले बाकीचं पुराण मला सांगू ना, मला कळलं. कारण यमराजजी 12 महाजनांपैकी एक आहे. भगवंतांना जे तत्वता जाणतात असे 12 महाजन आहेत, त्यापैकी एक कोण आहेत, यमराजजी आहेत. ते म्हणाले तिथं आपलं चालत, ज्याच्या मुखामध्ये भगवंतांचं नाव आहे तिथं ना यमराजाचं चालत ना यमदूतांचं चालत. अशा व्यक्तीच्या आसपास पण फिरकायचं. हे कोणी सांगितलं? साक्षात यमराजांनी. भले इथला जरी मॅनेजर मी असलो तरी सर्व सृष्टीचे संचालक मॅनेजर कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि त्यांनी एखाद्याला मर्सी पिटिशन साइन केलं तर त्याला मी काय करू शकत नाही. कॉजलेस मर्सी ऑफ लॉर्ड कृष्ण. भक्ती मिळणं म्हणजे काय आहे? कॉजलेस मर्सी. भगवंत
असंच देऊन टाकतात एखाद्या जीवाला, अकारण प्रेम भगवत भक्ती देऊन टाकतात. आणि असा जीवात्मा जो आहे ज्याला अकारण असं प्रेम मिळालंय आणि त्यानं जर त्या प्रेमाचं महत्व नाही जाणलं ह्या जीवनामध्ये येऊन काय उपयोग आहे? भगवंताने दिलं, जाणलं नाही तर काय उपयोग आहे? जाणलं पाहिजे, हृदयातून धारण केलं पाहिजे, भजन कीर्तन केलं पाहिजे, सराबोर झालं पाहिजे याच्यामध्ये, रात्रंदिवस दिवसाला 6, 6, 8, 8, 9, 9, 10 तास कथा ऐकली पाहिजे, ग्रंथ वाचले पाहिजे, जप केला पाहिजे. पूर्वी तुम्ही काय जॉब करता? येस यू, तुम्ही शिक्षण घेताय की जॉब करताय? हा, बिझनेस. कोणता बिझनेस करता? इव्हेंट्स ऑर्गनायझेशन. असं महिन्यातनं किती दिवस जॉब असतो? ऑफ सीझनला हा, मग किती असतात इव्हेंट्स महिन्याला ऑफ सीझनला? सुमारे 15-16 म्हणजे ऑन अल्टरनेट डे. ओके. आणि सीझनला मे बी डेली. सो सीझन जो असतो तो फार थोडाच असतो ना आपल्याकडे. सो ऑफ सीझनमध्ये इट इज होल अँड सोल बिझनेस. ऑफ सीझनमध्ये आपल्याला हे करणं शक्य आहे की नाही? आपण करतो का? इट्स नॉट फॉर यू, फॉर एव्हरी वन अँड मी ऑल्सो. आपण करतो का? आपल्याला ऑफ पिरियड किती आहे तरी आपण काय करतो? टाइमपास करायची साधनं लावलंय, मोबाईल बघतोय, 4 दिवस सासूची 4 दिवस सुनेची, मैंने प्यार किया, नाहीतर तो गेम घेऊन बसलाय पबजी, रात्रंदिवस झोपच येत नाही, खेळतोय खेळता खेळता कड्यावरनं खालती पडतोय आणि मरतोय. वेळ लागतं, वेळ. असं भगवंतांच्या प्रेमाचं वेळ लागण्यासाठी माणसाचा जन्म आहे. भगवंतांच्या प्रेमाचं वेळ लागलं पाहिजे, बस, दॅट्स ऑल. तेच जीवनात सार्थक आहे. कोणत्याही गोष्ट करा तुम्ही, परमेश्वराचं स्मरण न करता एकही क्षण जाता कामा नये माझ्या आयुष्यातला, असा दृढ निश्चय आपण केला पाहिजे. काही कार्य असू देत. जर असं आपण जीवनाची घडी बसवली तर निश्चित 24 तास अहोरात्र आपल्या हृदयामध्ये भगवंतांचं काय चालू राहील? एक बॅकग्राऊंड मध्ये कीर्तन चालू राहील. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. बॅकग्राऊंड मध्ये कीर्तन चालू राहतं. ह्याची अनुभूती किती जणांनी घेतली? हात वर करा बघूया. घेतली ना बऱ्याच जणांनी. जर तुम्ही प्रामाणिकपणे 16 वेळा जप केला, नियमित सत्संगाला आला, ध्यान, पूजा, सेवा भगवंतांची केली, तर तुमच्या बॅकग्राऊंड मध्ये काही तुम्ही करा, तुमच्या बॅकग्राऊंड मध्ये हरे कृष्ण कीर्तन चालू राहतं. हे भगवंतांची कृपा आहे, अकारण कृपा आहे. कारण भगवंतांना काळजी आहे तुमच्यापेक्षा, त्यांना काळजी आहे की ह्याचं कुठे पतन होता कामा नये. हा माझ्या जीवानं प्रेमानं माझं एकदा नाव पुकारलंय तर त्याचं पतन कुठेही होता कामा नाही. कारण मृत्यूचे टांगते त्याला साप 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 कधी पडू शकते मस्तकी. आणि त्यावेळेला जर आपल्याला परमेश्वर स्मरण नाही झालं तर आपलं जीवन काय झालं? हे जीवन व्यर्थ झालं. पुढचा जन्म घ्यावा लागेल. यम ऑफिसरण भाव त्याच्या ते कलेवरून पुढचा जन्म घ्यावा लागेल. सुबोळ करू नका. हरे कृष्णा. तर इथं सांगतायत काय बघा, अशा रीतीने वेदोक्त धर्माचे पालन करून जे इंद्रिय भोग प्राप्त करतात त्यांना पुन्हा पुन्हा केवळ जन्म मृत्यूच्या चक्रात पडावे लागते. जो उच्चतर लोकांपर्यंत उन्नत होतो तो दीर्घायुष्य उपभोगतो. वरच्या लोकांत गेल्यानंतर काय काय मिळतं बघा. यज्ञ याग करून अनेक, जे आज कलियुगामध्ये पॉसिबल नाहीत बरं का. कलियुगामध्ये एकच यज्ञ आहे, पाप कर्म यज्ञ. कोणता यज्ञ आहे? कोणता यज्ञ करा, पाप कर्मच होणार आहे त्याच्यात, बाकी काय होणार नाही. पाप कर्म यज्ञ एकच यज्ञ आहे कलियुगामध्ये. कोणत्याही प्रकारचा यज्ञ करायला जातो. जो उच्चतर लोकांपर्यंत उन्नत होतो, दीर्घायुष्य उपभोगतो आणि इंद्रिय तृप्ती करण्यासाठी त्याला अधिक उत्तम प्रकारच्या सुखसोयी उपलब्ध होतात, पण तरीही त्याला उच्चतर लोकांमध्ये कायमचे राहू दिले जात नाही. बऱ्यापैकी सुविधा, सगळ्या बेस्ट क्वालिटी सुविधा वरती उपलब्ध आहेत. तिकडे एसी लावायची गरज नाही बरं का. स्वर्गामध्ये पूर्ण ऍटमॉस्फिअर एसी आहे. कपडे धुवायची गरज नाही. एकदा कपडे घातले की ते कधीच मळत नाहीत, खराब होत नाहीत, जीर्ण होत नाहीत, ताजे तवाने. एकदा तिकडे गेल्यानंतर ते देवी देवता स्वागत करतात. या या आगश्य आगश्य, या प्रभूजी या, तुम्हाला फुलमाळा घालूया. बरोबर की नाही? स्वर्गातली फुलमाळा जी असते ती अशी घातली एकदा की ती सडतच नाही. आणि ज्या दिवशी सडते त्या दिवशी सगळे देवी देवता जे तुमचं स्वागत करायला आलेले असतात ते पुन्हा तुमच्या वतीने गोळा होतात. तुमच्याकडे असं बघायला लागतात, जसं की तुम्ही काय ते फार मोठं काहीतरी जघन्य अपराध केलेलं आहे. अरे
हा झोंबी रोग झाला याला. कोणता? झोंबी. हा जर आमच्यात ठेवला तर आम्हा सगळ्यांना काय होईल? आम्ही सगळे झोंबी होत. मग त्याला असं पकडतात, त्याची माळ ज्या वेळेला कुसते ही त्याला पकडतात, टाकून देतात कुठे? क्षिणे पुण्य मरते लोकम विशंती. अशा प्रकारचं भयानक मानहानिकारक पतन कुठे होतं? स्वर्गातनं जीवात्म्याचं कुठे होतं? विचार करा तुम्ही. कालपर्यंत स्वर्गातले दिव्य सुखोपभोग घेता आहात तुम्ही अमर्याद प्रकारचे, आणि आज तुमची सकाळीच माळ काय झाली? कुजली. सगळे देवी देवता आले आणि त्यांनी धरलं तुमचं असं गचांडाळी. तुझी माळ कुजली, संपलं तुझं. क्षिणे पुण्य मरते लोकम विशंती. जा खालते येतं. चल, किती वाईट वाटत असेल विचार करा. आणि हे प्रकार आपण भोगलेले आहेत यापूर्वीच्या अनेक जन्मामध्ये. कारण 84 लक्ष योनीचा फेरा सारखा फिरतोय आपण अनादी काळापासून. अब्जावधी वर्षापासून आपण ह्या योनीमध्ये वेगळ्या फिरतोय. हा ब्रह्मभुवनालोका पुनरावर्ती अर्जुन मामुपेत्य तू कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. हे सगळ्यात महत्वाचा शब्द आहे या श्लोकात. ह्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे तर कुठे सांगितलंय? 8.16 मध्ये. 9.21च्या प्रश्नाचं उत्तर कुठे दिलंय? 8.16 मध्ये. हा ब्रह्मभुवनालोका पुनरावर्ती अर्जुन मामुपेत्य तू कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. हे अर्जुना, जर माम उपेत्य, तू जर माझं भजन केलास आणि मला सदैव हृदयात धारण केलास तर तुला पुन्हा फिरून पुनर्जन्म घ्यावा लागणार. तू अशा बिळामध्ये एंट्री करशील की ज्या बिळाला काय नाहीये? रिवर्स गती. यद गत्वान निवर्तन तद धामम परमम. त्या बिळाला रिटर्न मार्ग नाही. एकदा गेलास की तू गेलास निश्चिंत होऊन अनादी अनंत काळासाठी. तिथं काळच अस्तित्वात नाही, कारण जिथं काळ असतो तिथं उत्पत्ती, वृद्धी, स्थिती, पुनरुत्पत्ती, लय आणि क्षय असतो. या जीवनाच्या 6 फेजेस आहेत. या 6 फेजेस मधनं प्रत्येक गोष्ट आहे ही काळाच्या प्रभावाखाली जाते. आणि काळाला म्हटलं डिकेइंग एनर्जी ऑफ लॉर्ड कृष्णा. काळ हे सुद्धा भगवंतांची शक्ती आहे, पण डिकेइंग एनर्जी. काही असू दे, ते टायटॅनिक जहाज सुद्धा मागच्या 70-80 वर्षामध्ये काय झालंय? जे कधी बुडणार नव्हतं असं जहाज त्या वैज्ञानिकांनी बांधलं होतं, पण पहिल्याच प्रवासात डुबलं आणि आता तिथं फक्त सांगाडा शिल्लक राहिलाय. ते आयर्न खाणाऱ्या बॅक्टेरियाने ते खाऊन टाकलंय. लोखंड खाणारे बॅक्टेरिया. विचार करा. तर हे डिकेइंग एनर्जी ऑफ लॉर्ड कृष्णा इज काल. म्हणून ते महाभारतामध्ये चक्र फिरायचं बघा. मैं काल हूं. बरोबर की नाही? चक्र फिरायचं गोल. मैं काल हूं. तर मनुष्याच्या पूर्ण कर्मांची फळे जेव्हा समाप्त होतात तेव्हा त्या मनुष्याला पुन्हा पृथ्वीतलावर परत पाठवले जाते. वेदांत सूत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे जन्मांदेस्य यतः, ज्याने ज्ञानाची परिपूर्णता प्राप्त केली नाही, किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ज्याला सर्व कारणाचे कारण श्रीकृष्ण यांचे ज्ञान झालेले नाही, तो जीवनाच्या अंतिम उद्देश प्राप्त करण्यामध्ये निष्फळ ठरतो. पण माझा तुम्हाला सगळ्यांना प्रश्न आहे, जर हे ज्ञान तुम्हाला मान्य नसेल, गीता भागवतम वेदांचं ज्ञान मान्य नसेल, तर असं दुसरं कोणतं ज्ञान दाखवा जे अशा प्रकारची गॅरंटी तुम्हाला देतं. असेल तुमच्याकडे दाखवा, नसेल तर स्वीकार आहे आणि जीवन समर्पित करा. वाट कोणाची बघताय? कोणाची वाट बघताय आणि कधीपर्यंत वाट बघताय? त्या बिळाच्या बाहेर बसलेल्या सापाची तो वाटच बघतोय ना. त्याला कष्ट करावे लागत नाही. तो काळ रूपाने बसलाय बिळाच्या बाजूला, आणि ते सगळ्यात धडपडणारे प्राणी जे आहेत ना जास्त, ते त्याचे भक्ष्य बनतात. म्हणजे जे बिझी आहेत, जे सांगतात आम्ही फार बिझी होतो, आम्हाला वेळ नाही सत्संगामध्ये, प्रवचनामध्ये, ह्याच्यामध्ये, याला त्याला आम्हाला वेळ नाही, हे जे बिझी आहेत कोठार भरण्यामध्ये, अनेक प्रकारची बिळं भरण्यामध्ये जे बिझी आहेत, ते सगळ्यात पहिले कोण म्हणतात? भक्ष्य बनतात. कारण ते मोबाईल आहेत ना रस्त्यावरती, बिळाच्या तोंडावर बसलाय, तो आला बाहेर, डोकं काढलं रे काढलं, मारलं, गट्टम स्वाहा. त्यामुळे आपलं किती बिझी शेड्यूल असलं तरी आपल्या नियमित साधनाला, जी प्रबोधाने आपल्याला साधना दिलेली आहे, रोज 16 वेळा हरिकृष्ण महामंत्र जप करा. कोणत्याही प्रकारचा व्यभिचार करू नका. व्यभिचार केल्यामुळे काय होतं आपण बघितलं आताच. कोणत्याही प्रकारचा नशापाणी करू नका, कोणत्याही प्रकारचा मांसाहार करू नका, आणि कोणत्याही प्रकारचा जुगार खेळू नका. तर ही चतुसूत्री आपण फॉलो केली पाहिजे आणि रोज 16 वेळा महामंत्र जप केला पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम
राम राम हरे हरे. तर कारण श्रीकृष्ण यांचे ज्ञान झालेलं नाही तो जीवनाचा अंतिम उद्देश प्राप्त करण्यामध्ये निष्फळ ठरतो. ज्याला भगवान श्रीकृष्णाचं ज्ञान नाही, ह्या भागवत धर्माचं ज्याला ज्ञान नाही, तो जीवनाचं काय अंतिम उद्देश ध्येय काय आहे ते प्राप्त करण्यासाठी निष्फळ ठरतो. भले तुम्हाला माहित नाही ध्येय काय, पण मनुष्य जीवनाचं ध्येय काय आहे? कृष्ण प्रेम प्राप्ती. तुम्ही भले अनभिज्ञ असाल ती तुमची चूक आहे, कारण माणसा जीवनात येऊन तुम्ही आहार निद्रा भय मैथुनमच्याच मध्ये सुख समाधान मानले, जे पशूंसाठी पण उपलब्ध आहे सहज. त्याच्यात चूक भगवंतांची नाही, चूक तुमची आहे. तुम्ही व्यर्थ घालवला एवढा वेळ, एवढा समय. तुम्ही भरपूर होता, फावला वेळ, मोकळा वेळ भरपूर होता, पण आपण व्यर्थ घालवला. टीव्ही बघण्यामध्ये, मोबाईल बघण्यामध्ये, खेळण्यामध्ये. तिकडे मैदान घालवा तो व्यर्थ नाही म्हणणार मी. मैदान घालवा वेळ, 1 तास 2 तास घालवा, घाम गळू दे, तो सत्कारणे वेळ. पण ती आज संस्कृतीच नाहीये. आमच्या गावी मी आता काल 2 दिवस होतो, 3 दिवस घरी. तर ह्या सीझनला आम्ही त्या आमच्या बाजूला ते शेत होतं, त्या शेतामध्ये दिवसभर पडलेले तिकडे सकाळपासून. हे बंड्या, शामू, बाबल्या हे ते सगळे गोळा करून सगळे त्या शेतामध्ये क्रिकेट खेळताय. काय ते तिथं मोठं फणसाचं झाड होतं आणि खूप पालापाचोळा पडायचा. मग त्याच्यामध्ये आम्ही ते कुस्ती खेळायचो. तिकडे आपण गोकुळधाममध्ये बघितलं ना, त्या वाळूमध्ये युद्ध खेळतात तसं आम्ही त्या पालापाचोळ्याची गादी करायचो, मोठीशी भरपूर पालापाचोळा पडायचा, त्याच्यामध्ये फायटिंग एकमेकाला पाडायचं. असे खूप सुंदर सुंदर मैदानी खेळ. आम्हाला घर माहीतच नसायचं. रात्री काठी घेऊन आई यायची एकेकाची, मग घर जायचं आठवायचं. पण आज बघितलं तर कोणी नाही आहे. सगळी मुलं त्या आई बाबांचे मोबाईल घेऊन, नाही तर टीव्ही समोर. काय होणार आहे, काय होणार आहे पुढे, हे खरंच शोकांतिका आहे. त्या मुलांना मैदानी खेळायला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. अशा रीतीने कधी वर तर कधी खाली करणाऱ्या चक्रामध्ये स्थित असल्याप्रमाणे तो पुन्हा पुन्हा उच्चतर लोकांमध्ये जातो आणि पुन्हा पुन्हा परतून येतो. तुम्ही ते मेरी गो राऊंड बघितले ना, जत्रेमध्ये असतं ते चक्र. इथं सध्या खाली जो आहे तो काय होतो, कालांतरानं वरती जातो आणि वरती गेल्यानंतर परत काय होतं, तिथेच राहतो का, परत खाली येतो. तो असं सारखं चालू आहे. कधी स्वर्गामध्ये, कधी पाताळामध्ये, कधी नरकामध्ये, ब्रह्मलोकामध्ये चालूच आहे. कारण भगवत भक्ती नाही स्वीकारली. भले यज्ञ कर्म कर्मकांड सगळं केलं, पण भगवत भक्ती नाही स्वीकारली. तात्पर्य हेच आहे की करण्याऐवजी तात्पर्य हेच आहे की ज्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा परतून येण्याची मुळीच शक्यता नसते, त्या वैकुंठ लोकाची प्राप्ती करण्याऐवजी मनुष्य केवळ स्वर्ग लोकामध्ये आणि मृत्यू लोकामध्ये पुन्हा पुन्हा जलमूर्ती चक्रात पडत राहतो. कुठे गेलं पाहिजे आपण, जिथून पुन्हा परत यायचा मार्ग नाही अशा ठिकाणी गेलं पाहिजे. या मर्त्य लोकांमध्ये पुन्हा यावं लागतं का माने, अशा भगवत धामात गेलं पाहिजे, गोलोक धाम मध्ये गेलं पाहिजे. आणि त्याचं आपल्याला तृष्णा लागली पाहिजे. अशी तृष्णा लागली पाहिजे की नाही मला जायचंच आहे, बस दॅट्स ऑल. तो स्वार्थ केला तरी चालेल, काय बिघडत नाही. परमेश्वराच्या धामात जायचा स्वार्थ जरी हृदयात असला तरी चालेल, काय बिघडत नाही. कारण आपण सगळे भक्तीमध्ये कशासाठी आलोय, पूर्णपणे निस्वार्थ भावनेनंतर आलो नाही ना. तर हा स्वार्थ खूप चांगला आहे. मला परमेश्वराच्या घरी, माझ्या घरी जायचंय. आम्ही जातो आमच्या गावात, मला जायचंय माझ्या घरी, माझ्या खऱ्या घरी जायचंय. आणि ते खऱ्या घरी जाण्यासाठी एकच मार्ग आहे आता. हे बस मनुष्य जीवन हेच एकमेव तिकीट आहे, लास्ट चान्स. हे जर मी मिस केलं तर पुढचा जन्म माझा पुढचा होईल मला माहित नाहीये. आणि अशा अवस्थेमध्ये माझं कर्तव्य बनतं की माझ्या माता पित्यांचं मी सदैव काय करणं, स्मरण करणं. म्हणून सच्चिदानंदमय जीवन जगण्याकरता आणि पुन्हा या दुःखमय संसारात कधी न परतण्याकरता मनुष्याने आध्यात्मिक जगताची प्राप्त करणे हे अधिक श्रेयस्कर आहे. माम पेत्य तो कोणते पुनर्जन्म न विद्यते. भगवान सांगतात हे सगळे जे प्रश्नचिन्ह आहेत त्यांचं उत्तर एकच आहे, काय, केवळ आणि केवळ माझं शरण ग्रहण करा आणि माझी भक्ती करा. मध्याजी माम नमस्तु. माझं स्मरण करा, माझं पूजन करा, माझं भजन करा, मलाच सगळीकडे पहा, सगळ्यामध्ये मला पहा. आणि तुमचं जे जीवन जे आहे ते निश्चितच ही ज्याला अनुभूती तुमच्या हृदयामध्ये यायला लागेल त्याला तुमचं जीवन एवढं आनंदी होईल, एवढं आनंदी होईल की जसं प्रल्हाद महाराज तेलाच्या उकळत्या कढईमध्ये पण काय करत होते, हरे कृष्णा 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 हरे हरे
हरे राम 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 हरे हरे असं जीवन बनून जाईल. किती जीवनामध्ये विपत्ती येऊ दे, तुमचं हृदय टसकीमस होणार नाही. मन एकाग्र राहील, भगवंतांच्या चरणकमलावरती फोकस राहील. आणि मग अशा प्रकारचं जीवन जर जीवनभर आपण जगलो, निश्चितच भगवंत अशी कृपा आपल्यासाठी देतील मृत्यूसमयी की आपल्या अवतीभोवती नुसते आणि नुसते काय असतील, विष्णू पार्षद असतील आपल्याला घेऊन जायला, गरुडावरती बसून. बरोबर की नाही, या मेळाव्याला. तर इथं आज आपण थांबूया. श्रीमद भगवद्गीता की, श्री राधा श्यामचंद्र भगवान की, ताय गौर प्रेमानंदे, जगत गुरु श्री प्रभुपाद की.